माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीतला विमानतळ परिसर हा कायमच चर्चेत राहतोय। अशातच आता बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमानाच्या अपघाताची घटना घडली आहे। प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारं खासगी कंपनीचं विमान लँडिंग करत असताना धावपट्टीवरून घसरलंय। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही। रविवारी दुपारच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरामध्ये ही घटना घडली आहे। लँडिंगसाठी विमान धावपट्टीवर आलं असताना अचानक त्याचा ताबा सुटला आणि विमान रनवेच्या बाहेर घसरलं। या विमानामध्ये कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि अभिजित जुंद्रे हे दोघंही होते। दोघंही सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातामध्ये विमानाचं किरकोळ नुकसान झालंय। आता ही घटना नेमकी कशी घडली आहे त्यावर एक नजर टाकूया। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशिक्षणासाठी असलेलं हे विमान दुपारी 12:30च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरत होतं। लँडिंग नंतर विमान धावपट्टीवरनं पुढे जात असताना ते थांबण्याऐवजी घसरलं आणि रनवेच्या बाहेर गेलं। या घटनेनंतर विमानतळ परिसरामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन। बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या ठिकाणी जे कारवार एव्हिएशन कंपनी आहे आणि त्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे। या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज ते कारवार एव्हिएशन मधील वॉटर टँगो CR इको एक्सरे ई टाईप चार्ली 172 नावाचं जे विमान आहे त्याच्यामध्ये चिराग डोईफोडे आणि अभिजित जुंड्रे हे प्रॅक्टिस करत होते आणि प्रॅक्टिस करत असताना धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाकं आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेला आहे आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही। उडत असताना ते धावपट्टीवर चालत असताना ते पुढे थांबायच्या ऐवजी घसरलं आणि घसरत पुढे धावपट्टीच्या पुढे जाऊन गवताळ भागात शेवटी थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुणाचंही जखमी नाही किंवा त्या विमानाचं जास्त काही नुकसान झालेलं नाही असं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी बाकीचं काही कुठं जखमी नाही कुणी किंवा काही नुकसान झालेलं नाही। विमानाची कारवाई कशी असणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरात सातत्यानं ट्रेनिंग विमान जे आहेत ते कोसळतात। आता हे पुढील कारवाई जी आहे ते त्यांच्या जे डिपार्टमेंटचे जे आहेत ते येऊन पाहणी करतील। नेमकं ते पुढील काय आहे तर ते त्यांचं डिपार्टमेंट करेल। आपलं काम या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि पाहणी केलेली आहे। जी माहिती मला समोर दिसलेली आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे। सर, या घटनेची नोंद आपल्या केली जाणार आहे आणि किंवा जर ती नोंद केली गेली असेल तर त्या संदर्भात काय पोलीस प्रशासनाकडून तपास केला जाणार? हो, त्याच्यामध्ये आम्ही झालेली घटना काय आहे त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती कळवतो, स्टेशनरी नोंद घेतो आणि त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत त्याची इन्क्वायरी आणि चौकशी पुढे होईल। त्याच्यामुळे तो काही कुठला अपघात नाही किंवा असं काही दुसरी काही घटना घडलेली नाही। त्यांचे फक्त सराव दरम्यान ते विमान जागेवर न थांबता घसरून पुढे गेलेलं आहे। विशेष म्हणजे बारामती विमानतळ आणि परिसरामध्ये विमान दुर्घटनांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। याच वर्षी 13 मेला सुद्धा बारामती विमानतळाजवळ गोजुबावी या गावाच्या हद्दीमध्ये रेडबर्ड कंपनीचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं होतं। या घटनेतही मोठी दुर्घटना घडली होती आणि आपल्याला माहिती आहे की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सुद्धा याच परिसरामध्ये अपघात झाला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा विमान धावपट्टीवरनं घसरल्यानं बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या या सलग घटनांमागचं नेमकं कारण काय, विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी आहेत का आणि या अपघातांना जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरं आता तपासातनं समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामतीहून निलेश जाधव यांच्यासह अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।